ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता इकडे अर्जुनला दागिन्यावरचा जो हॉलमार्क आहे म्हणजे तो जो पेंडन्सचा तुकडा आहे त्याच्यावरती एक हॉलमार्क आहे आणि तो हॉलमार्क इकडे अर्जुनला दिसणार आहे। तर तो हॉलमार्क कशा पद्धतीने अर्जुन पाहणार आहे, कारण सायली आहे ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही या दागिन्यावरती तुम्ही स्वतः बघितला का दुर्बिणीतनं हा तुकडा? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, ते जे आलेले सोनार होते ना त्यांनी बघितलं ना दुर्बिणीतून तुकडाही बघितला आणि त्याचबरोबर त्यांनी तो दगड आणला होता त्याच्यावर घासूनही पाहिलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की हे जून सोन आहे। तेव्हा सायली म्हणते की तुम्ही एकदा बघा ना कस आहे माहिती का, त्यांनी जे बघितलेलं आहे ती डोकेट अर्जुन सुभेदार यांची नजर नाहीये ना। आता सायलीने जो मुद्दा अर्जुनला सांगितलेला असतो त्याच्यामुळेच एक गोष्ट आता हाती येणार असते आणि ती म्हणजे हा जो तुकडा आहे तो नक्कीच साधा सुद्धा नाही, म्हणून सायलीन हे सगळं अर्जुनला सांगितलेलं असतं। अर्जुन मात्र म्हणतो की ठीक आहे। मग अर्जुन स्वतः दुर्बिणीतून तो तुकडा पाहू लागतो आणि अर्जुनला समजतं ते म्हणजे त्याच्यावरती जो हॉलमार्क आहे मग CKP असा हॉलमार्क असतो आणि त्याच्या पुढे नंबर असतो। तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच हा हॉलमार्क आहे। मग अर्जुन विचार करायला लागतो की नक्की याचा अर्थ काय आहे। मग लगेच तो इंटरनेटवरती सर्च करतो, तो हॉलमार्क टाकतो आणि त्याच्यावरून त्याला कळतं की हा हॉलमार्क जो आहे तो चांदेकर ज्वेलर्स चा आहे। हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो आणि तो म्हणतो की अरे हा हॉलमार्क तर मग आपला अद्वैत आहे त्याच्या दुकानातून घेतलेला हा दागिना आहे। मग दोघी आता कोल्हापूरला पोहोचतात, ते म्हणजे अद्वैतची भेट घेण्यासाठी आणि अद्वैतला सांगतात की अद्वैत हा जो आहे ना दागिन्याचा तुकडा याच्यावरती तुमच्या दुकानातला हॉलमार्क आहे आणि मला याच्यावरून हे हवा आहे की हा दागिना कोणी घेतलेला होता। ते पाहता क्षणी अद्वैत लगेचच तो जो पेंडेंटचा तुकडा आहे तो दुर्बिणीतून पाहतो आणि त्याच्याही लक्षात येतं त्याच्यावरती हॉलमार्क आहे आणि तो आपल्याच दुकानाचा आहे। आता अर्जुनला पुढची माहिती समजणार असते आणि ती म्हणजेच की हा जो तुकडा आहे तो नक्की कोणाचा आहे आणि एकदा का ते समजलं की मग पुढची गोष्ट सोपी होणार असे तर प्रेक्षकांनो आणखी काही गोष्टी होणार आहेत आजच्या भागामध्ये, त्या म्हणजे प्रियाच्या बाबतीत। त्याचबरोबर प्रतिमा घरी आलेली आहे। सायली आणि प्रतिमा यांच्यामधलं साम्य तर आपण नेहमीच पाहत असतो आणि त्या दोघी जणी एकसारख्या आहेत हे आपल्या लक्षात येत असतं। आजही तशीच गोष्ट घडणार आहे आणि सगळ्यांना धक्का बसणार आहे। तर आजच्या भागाच्या रेवला आपण सुरुवात करूया। इकडे अर्जुन वाट बघत असतं, सायली कॉफी घेऊन येते आणि अर्जुन म्हणू लागतो की खरंच तुमच्या हातची कॉफी म्हणजे ना स्वर्ग सुख आहे, म्हणजे खरंच खूप भारी वाटतं आणि फायनली तुमच्या हातची कॉफी प्यायला मिळते असं अर्जुन सायलीला म्हणत असतो। सायली म्हणत असते की हो, आयुष्यभर मी तुम्हाला माझ्या हातची कॉफी द्यायला तयार आहे असं सायलीच म्हणणं असतं आणि सायली त्या बाजूने त्या दृष्टीने सर्व बोलत असते। त्यानंतर सायली म्हणते की मला तुम्हाला एक विचारायचं, तुम्ही गेलेला होतात ना, मग काय झालं त्या केसच्या पुढच्या अपडेटच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं असं अर्जुनला ती विचारत असते। इकडे प्रिया जी आहे तिला भयानक राग आलेला असतो, तिची चिडचिड होत असते आणि ती म्हणत असते की ही सायली जरा जास्तच करायला लागलेली आहे, आता मी हिला सोडणार नाही, हिला मी ऐकवणार आहे, हिन जे काही केलेलं आहे ना त्याच्यासाठी हिला ऐकून घ्यावंच लागणार आहे असं म्हणत प्रिया जी आहे ती वरती यायला निघालेली असते। प्रियाचं असं म्हणणं असतं की सायली आजपर्यंत माझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आलेली आहे, काहीही झालं तरी ह्या सायलीच मी मात्र ऐकून घेणार नाही असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आत्ताच्या आत्ता वरती जाणार आहे आणि मी तिला जाब विचारणार आहे असं म्हणत प्रिया आहे ती सायलीला जाब विचारण्यासाठी वरती येते आणि सायली मात्र इकडे तो सोन्याचा तुकडा हातात घेत असते आणि अर्जुनला म्हणत असते की हे सोनं ना मला थोडं वेगळं वाटत। अर्जुन म्हणत असतो की होते आलेले जे होते ना त्यांनीही तसंच सांगितलेलं आहे असं अर्जुन सायलीला म्हणत असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा अर्जुन आणि सायली बोलत असतात, एकदा का हा तुकडा कोणाचा
आहे हे कळलं की मग मात्र आपण वाट लावायची आहे ज्याची आहे त्याची, कारण काहीही झालं तरी एकदा का हा तुकडा कळलं की हा तुकडा साक्षीचा आहे, त्या बाबतीतले पुरावे आपल्या हाती मिळाले की मग मात्र आपण सोडायचं नाही. मग साक्षीला कळेल की काय होऊ शकतं. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी प्रिया तिथे येते आणि नेमका सायलीच्या हातून तो सोन्याचा तुकडा जो आहे ना तो खाली पडतो आणि प्रिया जा विचारायला आलेली असते आणि ती आल्या आल्या आता गोंधळ घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की सायली हे तुला कळते का, आणि ते बोलण्याच्या आधीच प्रियाच्या हातात तो सोन्याचा तुकडा मिळालेला असतो आणि प्रिया तो तुकडा हातात घेते आणि पाहू लागते. आता अर्जुन आणि सायली यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. जर हिला यातलं काही कळलं तर काय करणार, कारण काहीही झालं तरीही आता सध्या महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रिया जी आहे ती सगळं घरी जाऊन सांगत असते. आता प्रिया सॉरी घरी साक्षीला जाऊन सांगत असते, महिपतला जाऊन सांगत असते. मग प्रियाचा हा जो मूर्खपणा असतो तो चालूच झालेला असतो आणि त्यामुळेच इकडे अर्जुन आणि सायली या दोघांनाही धक्का बसत असतो, कारण प्रियापासून बऱ्याचशा गोष्टी लपून ठेवणं गरजेचं असतं. प्रिया कधी काय गोंधळ घालेल आणि काय करेल सांगू शकत नाही आणि त्यामुळेच इकडे अर्जुन आणि सायली. तेव्हा सायली म्हणते काय हो, हे गळ्यातला आहे ना माझ्या, तुम्ही आणलेला हाच तर आहे, बसून आणला पाहिजे ना. मी तुम्हाला म्हणत होते तो सोन्याचा तुकडा मला बसवून आणायचा आहे असं सायली बोलत असते. आणि ही जी गोष्ट आहे ती सायलीन अशा पद्धतीने हँडल केलेली असते आणि प्रियाच्या हातून तो सोन्याचा तुकडा मागून घेते. प्रियाला कळायच्या आधीच तर इकडे सायलीने तो तुकडा तिच्या हातून घेतलेला असतो आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आपण हिला कसंही उत्तर दिलेलं आहे पण हिच्या काहीही गोष्ट लक्षात आलेली नाही असं म्हणत सायली खुश झालेली असते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो पण तू कशाला आलीस इथे. तेव्हा ती म्हणत असते की सायली तुझं जरा आती चाललेलं आहे ना, म्हणजे कस माहिती का तू प्रत्येक वेळेस मला तोंडावर पडायला निघालेली आहेस. तेव्हा सायली म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसे जे खरं आहे ते खरं आहे आणि तुझा खोटारडेपणा सर्वांच्या समोर येणारच आहे. आता थोडे दिवस राहिलेत फक्त, इतक्या दिवस तुला घरातले सगळेजण सहन करत होते पण आता त्यांनाही कळायला लागलेलं आहे की खरं कोण खोटं कोण. या सगळ्या गोष्टी त्यांच्याही लक्षात या लागलेले आहेत. त्यामुळे तू स्वतःला जास्त शहाणी समजू नकोस असे इकडे प्रियाला सायली बोलत असते आणि झटक्यात तिची बोलती बंद करत असते. तिला दाखवून देत असते की तुझी काय लायकी आहे ना त्या लायकीत रहा. अर्जुन मात्र पाहत असतो. अर्जुनला कळत नसतं की काय चाललं, म्हणजे ही सायली हे अशा पद्धतीने का वागत आहे, असं का बोलत आहे, कारण काय घडलं याबद्दल अर्जुनला काहीच माहिती नसतं. सायलीने तसं सांगितलेलं ही नसतं. अर्जुन म्हणत असतो की काय झालं नक्की, काय चाललं तुमचं बोलणं, काय चाललं मला कळेल का, असं म्हणत अर्जुन तिला बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते नाही हो काही नाही. मग तन्वीला तीन ऐक, तन्वी म्हणजे प्रिया जी आहे ती सायलीला बोलत असते. सायलीला म्हणत असते की तुझं जे काय चाललेलं आहे ना ते मला कळलं पाहिजे. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणत अस म्हणजे, आणि ती म्हणत असते की तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळते म्हणजे अर्जुन जो आहे तो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने बोलत असतो की इकडे प्रियाची वाट लागलेली असते. सायली म्हणत असते की हो बरोबर आहे हो, काही झालं तरीही याच हे नेहमीचंच आहे आणि असं म्हणत सायली बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे प्रियाला तेवढ्यातच खाली आवाज आलेला असतो आणि तो म्हणजेच की इकडे रविराज आणि प्रतिमा आलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझे आईबाबा आलेत ना खाली. इकडे प्रियाला मात्र राग आलेला असतो. प्रियाच्या डोक्यात हे सुरू झालेलं असतं की कशाला आले ते इथकडमडायला, गरज काय होती यांनी यायची, असं सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघेही
प्रियाला बोलत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला इथेच थांबायचं आहे का, म्हणजे अजून काही ऐकवायचं आहे का, नाही ऐकून घ्यायचं आहे, कारण प्रिया म्हणालेली असते की मी या घरची लाडकी सून आहे आणि तू दोडकी सून आहे. अर्जुन मात्र म्हणत असतो की मीन दोडकी. सायली म्हणते हिच्या शब्दांचे काय अर्थ लावत बसताय तुम्ही, गरज नाही त्या गोष्टींची असं म्हणत सायली प्रियाचा तोंडावरती अपमान करत असते आणि इकडे आता प्रियाने म्हणायला सुरुवात केलेली असते की तू ना आवडते आहेस, मी आवडती आहे आणि मी या घरात आलेली आहे, मानाने आलेली आहे, हक्काने आलेली आहे आणि कधीच तू या घरची लाडकी सून होऊ शकत नाही असं सगळं बोलत असते. पण सायलीने स्पष्ट शब्दात सांगितले असतं की खरं खोट आता सगळ्यांच्या समोर यायला लागलेला आहे. तू कशी आहेस हेही सगळ्यांच्या समोर यायला लागलेलं आहे, त्यामुळे कोण लाडका आहे कोण दोडका आहे या गोष्टींचा विचार करायची गरजच नाहीये हे स्पष्टपणे इकडे सायली आणि अर्जुनने सांगितलेलं असतं. आता सगळेजण खाली आलेले असतात, प्रतिमा रविराज आलेले असतात, तेही अस्मिताला भेटायला. रविराज म्हणतात की अस्मिता खरंच तुझी न्यूज समजली आणि मग धावतच तुला भेटायला आलेलो आहे, खरंच खूप बरं वाटलं, फायनली सुभेदारांच्या घरामध्ये तुझ्यामुळे आनंद आलेला आहे अस इकडे रविराज बोलत असतात आणि त्याचबरोबर सायलीही तिथे असते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते हे बघ अस्मिता, तुला काहीही अवसलं काही लागलं तर हक्काने मला सांगा, मी तुला बनवून खाऊ घालेल, तसं तर ना काळजी करायची गरज नाही. इथं सायली आहे ना तुझी काळजी घ्यायला. आणि मग तिथे प्रिया असते आणि प्रिया म्हणत असते मीही आहे अस्मिताची काळजी घ्यायला, कारण प्रतिमाला विश्वास आहे की सायली इकडे अस्मिताची काळजी घेऊ शकते, तिला काय हवं नको हे सगळं पाहू शकते. पण प्रिया स्वतःच्या तोंडानेच आता म्हणून दाखवत असते की मीही आहे ना, मीही घेईल काळजी, त्यात काय एवढं सगळं प्रियाचं बोलणं झालेलं असतं. अस्मिता तिथे असते त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की रविराज काका, त्यावेळेस इकडे अश्विन म्हणत असतो की तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, ब्रेकिंग न्यूज काय आहे. अश्विन असं म्हणता क्षणी सगळेजण अश्विनकडे पाहू लागतात. कस माहिती का सायलीने, त्याचबरोबर मम्माने आणि प्रतिमा, तू कोणीच काळजी घ्यायची गरज नाही, अस्मिता जायची, कारण अस्मिताई जी आहे ना ती आता तिच्या सासरी जाणार आहे, तिच्या सासूबाई काळजी घेणार आहेत. म्हणजे ब्रेकिंग न्यूज फायनली ही आहे की अस्मिताई जी आहे ती आता सासरी जाऊन राहणार आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन, जेव्हा इकडे अश्विन हे जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण पाहतच राहतात, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, सगळेजण हसत असतात आणि फायनली सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं नक्की काय घट आहे आणि सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथे प्रताप असतो आणि त्याचबरोबर अर्जुन, अश्विन सगळेजण असतात. तेव्हा रविराज म्हणतो की खरंच अर्जुन, आज तू जे काही आर्ग्युमेंट केलेले होते ना कोर्टामध्ये ते खूपच भारी होते आणि हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. तेव्हा रविराजला अर्जुन म्हणत असतो की कस आहे माहीत आहे का सीनियर, अरे आज तू जर मला तो लवकरात लवकर रिपोर्ट आणून दिला नसता ना हे सगळं पॉसिबल होऊ शकलं नसतं, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे असं इकडे रविराजला अर्जुन सांगत असतो. हे दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायली सर्वजण तिथे असतात आणि त्याचबरोबर इकडे प्रताळ, इकडे रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमाला विचारलं जात की खिचडी वगैरे काही देऊ का बनवलेली आहे असं सांगितलं जात. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, माझा आज निर्जळी उपवास आहे. त्यावरती सगळेजण पाहत असतात आणि मग प्रताप अजिबात थांबत नाही, लगेचच म्हणून जातो की अगमा तुझा निर्जळ उपवास आहे. सायलीने पण आज निर्जळी उपवास केलेला. प्रतिमा मात्र लगेच म्हणायला सुरुवात करते, काल माझ्या मनात आलं आणि मी निर्जळ उपवास केला. त्यावेळेस पूर्णाजी विचारू लागते, प्रतिमा तुला आठवत का ग, आपण दोघी जणी भागवत एकादशीचा उपवास करायचो. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही आठवत मला, कारण प्रतिमाची मेमरी परत येऊ नये म्हणून तर तिला त्या गोळ्या दिल्या जात असतात. हा सगळा गोंधळ चालू असतो आणि इकडे मात्र सांगितलं जातं की नाही, स्पष्टपणे ती सांगत असते
की नाही आठवत मला काही. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता सगळेजण बोलत असतात आणि मग रविराज आता लगेचच बोलतात ते म्हणजे नवी तू पण केला असशील ना प्रतिमा सारखा उपवास भागवत एकादशीचा तू पण निर्जळी वगैरे केलास का नाही फळ वगैरे खा. त्यावर लगेचच तिथे पूर्णाजी म्हणते की नाही तन्वीने नाही उपवास केला तो. त्यावेळेस रविराज म्हणतात का काय झालं. त्यावेळेस पूर्णाजी सांगू लागते की कस माहिती का रविराज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपली तन्वी आजकाल खोट बोलायला लागलेली आहे. हे ऐकल्यानंतर अश्विन तिथ असतो आणि विन म्हणत असतो काय झालं पूर्णाजी. त्यावेळेस रविराज विचारू लागतात. इकडे पूर्णाजी म्हणत असते की हे बघा रविराज लवकरात लवकर तीन जर ही तिची सवय बंद केली नाही तर खूप अवघड होणार आहे. कारण तिने जे काही वागत आहे ना ते खूपच चुकीच्या पद्धतीने वागत आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही. कारण मला कधी असं वाटच नव्हतं की आपली तन्वी खोट बोल पण आपली तन्वी जी आहे ती खोट बोलत आहे आणि लोकांवरती आरोप करत आहे. तीच जे वागणं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर आता सायलीचा निर्जरी उपवास आहे हे प्रतापने सांगितलेलं असतं. जेव्हा प्रतापने सांगितलेलं असतं की सायलीचा निर्जरी उपवास आहे तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात आणि मग सगळेजण म्हणू लागतात की काय म्हणजे जसं प्रतिमा निर्जरी उपवास करते तसं सायलीनेही केलेला आहे. मग सगळ्यांच बोल येऊ लागतं की कस माहिती का. मग प्रताप म्हणत असतो की आपल्याला सायलीच्या सवरू ज्या आहेत ना नेहमीच प्रतिमा सारख्या जाणवत आहेत. कुठेतरी सायलीच्या बघण्यामध्ये प्रतिमाचा भास होत असतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना असं वाटत असतं की प्रतिमा मा आणि सायली यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. रविराज चिडलेले असतात. एक तर प्रिया खोट बोललेली आहे. अश्विनलाही तेच जाणून घ्यायचं असतं की आज प्रियाने काय केलेलं आहे म्हणून तोही विचारत असतो. तेव्हा सायली मात्र विषय बदलते आणि सायली म्हणू लागते की जाऊ द्या ना एवढं काय प्रतिमा आत्या आज तुम्ही जी साडी नेसलेली आहे ना ती खूपच सुंदर आहे. कुठून घेतली हो ही साडी कुठून घेता तुम्ही. तेव्हा इकडे लगेचच प्रतिमा बोलायला सुरुवात करते हे सगळं मी नाही करत. हे सगळं ना सुमनच बघते. सुमन आणलेली आहे ही साडी कारण मला ते जमत नाही ना सध्या एवढं म्हणून मी नाही जात. सुमन घेऊन येते माझ्यासाठी साड्या असं डायरेक्टली प्रतिमाने सांगितलेलं असतं. तेव्हा सायली म्हणू लागते की होसून काकीची चॉईसच खरंच भारी आहे असं सायली सांगत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते आणि प्रियाला आता भीती वाटायला लागलेली असते. कारण इकडे रविराजने अर्जुनला सांगितलेलं असतं की काही झालं तरीही या केसमध्ये आपण एकत्रच आहोत. काही झालं तुला जी कोणती मदत केसच्या बाबतीत लागेल ती सगळी मदत मी करायला तुला तयार आहे. आणि प्रियाची वाट लागलेली आहे कारण इकडे सायलीने जरी विषय बदललेला असला तरीही गोष्टी ज्या आहेत त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत ज्या घडलेल्या आहेत. या खूपच विचित्र पद्धतीने घडलेल्या आहेत. प्रिया म्हणत असते जर हे दोघं एकत्र आली तर नक्कीच वाट लागणार आहे. काही करून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने हँडल कराव्या लागणार आहेत. कारण अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदार एकत्र येता कामा नयेत हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता नागराज आणि महिप्त बोलत बसलेले असतात. ते दारू पीत असतात आणि त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू झालेलं असतं आणि त्याचवेळी नागराज म्हणत असतो की ही विलास मर्डर केस आली आणि सगळं हातात आलेला निघून गेले. कारण काही झालं तरीही मला असं वाटत होतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत पण तसं काहीही घडत नाही. हा सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे. महिपात म्हणत असतो की 2 वर्ष झालत्या माझ्या मुलीवरती ठपका लागलेला आहे पण या सगळ्यातून मी तिला अजूनही बाहेर काढू शकलेलो नाही. आता ना फक्त एकच वाटतं की त्या अर्जुन सुभेदारला जाऊन संपवायचं. कारण महिपने आता दारूची बॉटल फेकून दिलेली असते आणि त्याची कास हातात घेतलेली असते आणि तो म्हणत असतो की जायच त्या अर्जुन सुभेदारचा गेम
करायचा आणि मग केस पण संपली आणि सगळंच संपलं. नागराज म्हणतो की तुला काय वाटलं सोप आहे का हे सगळं? हे कधीच होऊ शकत नाही. काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवावी लागणार आहे की हे कधीच होणार नाही, कारण अर्जुन सुभेदारला संपवलं तर तुझ्या लेकीबरोबर तुलाही जेलमध्ये जावं लागेल आणि हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. नागराजला खरंतर प्रॉपर्टी लुबाडायची आहे. रविराजची प्रॉपर्टी त्याला स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे. त्यासाठीच हा सगळा डाव त्याने आखलेला असतो, पण हे सगळं त्याच्या चांगलं ठेत असतं. इकडे आपण याला पाहायला मिळतं की सायली आता आलेली असते. अर्जुन म्हणत असतो की मला हे कळत नाही सायली, नक्की काय झालेलं होतं, कारण मगाशी तुम्ही विषय बदलला. ही गोष्ट मात्र नाकारता येणार नाही. काहीही झालं तरीही तुम्ही तो विषय बदललेला होता आणि हे मात्र मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे आणि त्याच वेळी तिथे आता सायली म्हणत असते की जाऊ द्या ना, एवढा काय विचार करायचा त्या गोष्टींचा. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्यानंतर इकडे आता जेव्हा अर्जुन जो असतो तो म्हणत असतो की नक्की म्हणायचं का तुम्हाला, कशामुळे असं बोलताय तुम्ही, असं अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे सायली आणि त्याचबरोबर ह्यांच बोलणं चाललेलं असतं. तर तेव्हा सायली सांगू लागते की अहो ते काही